गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आजचा दिवस आषाढी एकादशीला दिवस. आषाढी एकादशी तिला देवशैनी एकादशी असेही म्हणतात. कारण आजपासून 4 महिने भगवंत विष्णू हे क्षीरसागरावर चैतन्य रूपामध्ये योग साधनेमध्ये योग निद्रेमध्ये पोहोचतात. म्हणून याला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं. म्हणजे येणारा हा जो श्रावण मास आहे, भाद्रपद आहे, अश्विन आणि कार्तिक, त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं. या चातुर्मासामध्ये अधिकस्य अधिक फलम असं म्हटलेलं आहे. म्हणजे या चातुर्मासामध्ये आपण जे काय साधना करतो, जे काय तप करतो, जप करतो, ध्यान करतो, त्याचं जास्तीत जास्त फळ मिळवण्याचं हे चातुर्मास आहे. आणि हे चातुर्मास हिंदू धर्मातल्या प्रत्येक घराघरातून त्याचं आचरण केलं जातं. अगदी हिंदू धर्मातूनच बाहेर निघाला जैन धर्म आहे, त्यातही चातुर्मास पाळला जातो. तर प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंग त्यांचं अवतरण पंढरपूरला जातं. हा विष्णूचा अवतार आहे. विष्णूचं रूप घेऊन पांडुरंग या पंढरपूरला अवतरित झाले. आणि त्याचं कारण काय घडलं त्यावरही चिंतन होणं आवश्यक. कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेला, चरणी वाहे गुणा उद्धरी जगा. कुंडलिकाची भेटी परब्रह्म आलेला. कुंडलिकाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंग तिथे प्रगट झाले. म्हणजे त्या कुंडलिकाचं की तो किती पुण्यवान असला पाहिजे, त्याचं पुण्य किती असलं पाहिजे की त्याच्या भेटीसाठी भगवंताला इथे यावं लागलं. म्हणजे भगवंत हा आपल्या भक्तासाठी आतुर झालेला असतो भेटीसाठी. लक्षात ठेवा, जसं एक भक्त आपल्या ईश्वरासाठी, देवासाठी, त्याच्या भेटीसाठी आतुर झाला असतो, त्याही पेक्षा भगवंत आपल्या खऱ्या भक्ताच्या भेटीसाठी जास्त आतुर झाले असतो. भगवंत त्या भक्ताला शोधत असतात की कुठला खरा भक्त हा माझी वाट बघतोय, त्याचा शोध घेत असतात. खऱ्या भक्ताचा शोध घेऊन त्याला दर्शन देणे भगवंताला खूप आवडतं, प्रिय असतं. आणि त्याचं रूप मानून पुंडलिकाच्या भेटीला भगवंत आलेले. हा जो पुंडलिक आहे, यासाठी भगवंत का आले, त्यातही चरित्र थोडसा आम्हाला माहित असतं. पुंडलिक हा एका खेड्यामध्ये एका गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला मुलगा आहे. आणि लहानपणापासून अत्यंत खोडकर, खोड्या करणं, टवाळक्या करणं, उन्हाळक्या करणं, हे लहानपणापासून त्याच्या स्वभावामध्ये होते. त्याच्या आयुष्य चिंतित होते. काही केल्या त्याच्यामध्ये फरक पडत नव्हता. आणि आपल्या मुलाचं कसं होईल अशी त्यांना सारखी चिंता होती. आणि तो हळूहळू मोठा व्हायला लागला. आणि तेव्हा त्यांना वाटलं की आता याचं लग्न करून द्यावं आपण. म्हणजे लग्न केलं तर कदाचित त्याच्या स्वभावामध्ये, आचरणामध्ये फरक पडेल, चांगलं वागायला लागेल. आणि त्याप्रमाणे त्याचं लग्नही झालं कुंडलिका. आणि होता होता काही दिवस त्याची पत्नी सात्विक होती, धर्मशील होती, चांगलं आचरण करणारी होती. तिच्या गावावरून नेहमी काशीला लोक जात असत, काशी यात्रेला लोक जात असत. ती बघत होती ही लोक पायी काशी यात्रेला जातात, 4 महिनेपर्यंत तिथे राहतात आणि पुण्य कमवून परत येतात, गंगा स्नान करून येतात. म्हणून ती सहज एकदा आपल्या नवऱ्याला म्हणाली, कुंडलिका म्हणाली की आपणही जाऊ, आपल्यालाही काशीला जे लोक जात आहेत आपणही चला. सुरुवातीला कुंडलिकाची गोष्ट आवडली नाही, फसली नाही, कारण त्याचा स्वभाव त्या गोष्टी नव्हत्या. म्हणून काहीतरी करून
पत्नीला टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु पत्नीने पुन्हा हट्ट धरला की नाही, आपण बोलू चला, माझ्यासोबत तुम्ही पण चला. त्याच वेळेस पुंडलिकाचे आई वडील म्हातारे होते. आता याचा प्रश्न काय, किंवा यांची काय व्यवस्था करावी. मग ती म्हणाली की यांना घेऊन जाऊ आपण. पुंडलिकाचे आई वडील नाही, त्यांनाही घेऊन सोबत घेऊन जाऊ, काय हरकत नाही, सगळे वयस्कर लोक जातात. त्याला ते सुरुवातीला आवडला नाही, परंतु नंतर पत्नीच्या सांगण्यानुसार त्यांनी आपल्या आईवडिलांनाही सोबत घेतलं, पत्नीला सोबत घेतलं आणि ते त्या लोकांसोबत काशी यात्रेला पुंडलिक निघाले. आणि बऱ्याच वेळेपर्यंत दिवसात चालायचं, रात्री मुक्काम, जर मुक्काम अशा पद्धतीनं चाललं. आणि हळूहळू त्या पुंडलिकाला त्या आई वडील त्यांना सोबत घेणं, त्यांच्याबरोबर चालणं, किंवा ती लोक पुढे निघून जायचे, ह्या आई वडील हळूहळू चालायचे. ते जेव्हा यायला लागलं की काय रोज आई वडिलांना आपण सोबत आणलेलं आहे, आता त्रास झाला आपल्याला. आणि नंतर पत्नीही थकलेली, कारण तिला सवय नव्हती, कधी तिने यात्रा केली नव्हती, म्हणून ती पण थकली. आणि ती आता पतीला म्हणते किंवा माझ्याकडे चालू जातली. मग म्हणून त्याने काय केलं की त्या पत्नीला आपल्या खांद्यावर बसवलं पुंडलिकाने. आणि आई वडिलांना त्यांना अधिक जोराने चालावं म्हणून त्यांच्या हाताला दोऱ्या बांधलेल्या. आईच्या हाताला एक दोरी, वडिलांच्या हाताला एक दोरी, आणि त्या एका हातामध्ये घेऊन त्यांना खेचतोय. आणि ते कारण बरेच लोक पुढे गेले होते. आई भराभर चालण्याचा प्रयत्न करतोय. आई वडिलांची बोलता नव्हते, आई वडिलांकडून चालू जात नाही, काही ते वयस्कर आहे. आणि असं करता 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 तो खूप मागे पडला. आणि त्यानंतर तो वाट विसरला. त्या काशीला जाण्याचा मार्ग होता तो विसरला. आणि मग त्याने बघितलं की एका नदीच्या काठावर एक आश्रम आहे. तर म्हटलं आपण इथे आश्रमात जाऊ आणि त्या आश्रमामध्ये तिथे पत्ता विचारू आणि पुढे जाऊ. या भूमिकेतून तो त्या आश्रमात गेलाय. तिथे कुकुटेश्वर नावाचे स्वामी होते, तपस्वी होते, योगी होते. हा त्यांच्याजवळ गेला आणि त्या आश्रमात त्या कुकुटेश्वर स्वामींनी, ये बाबा कुठून आला, कुठे जायचोय वगैरे, त्याला बसायला जागा दिली, खाया प्यायला दिलं. आणि विचारपूस केली कुठे जातोय. ते सांगितलं की आम्ही सर्वजण काशीला जातो परिवारासहित. आई वडील म्हातारे वयस्कर आहे, त्यांच्याकडून चालवलं जात नाहीये आणि माझी सगळी अशी तारांबळ होते. तर त्या कुकुटेश्वराने सांगितली ठीक आहे, तू आज रात्रभर मुक्काम कर, सकाळी आपण याच्यावर बोलू, असं म्हणून रात्रभर त्याने विश्राम केला आहे. आणि याने दुसऱ्या सकाळी त्याला प्रश्न विचारला की तुम्ही जात नाहीत का महाराज म्हणले, ते काशी